टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। सलग 6व्या दिवशी गोदावरी नदीची पूर परिस्थिती कायम असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। आपण सध्या नाशिकच्या होळकर ब्रिज परिसरामध्ये आहोत। या ठिकाणी जर बघितलं तर या ठिकाणावरून नदी पात्रामध्ये पाणी जे आहे ते प्रवाहित होत असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। काल प्रशासनाच्या माध्यमातून गोदावरी नदी पात्रामध्ये पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला आहे आणि त्यानंतर नदी पात्रातील पाण्याच्या पातळीमध्ये वाढ झाल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। रामकुंड आणि गोदाघाटचा जो परिसर आहे तो आता पूर्णतः पुराच्या पाण्यात वेढला गेल्याचं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे। खरं तर काल गंगापूर धरणातून 6000 क्युसेसपेक्षा जास्त वेगानं पाण्याचा विसर्ग हा नदी पात्रात करण्यात आला होता आणि त्यानंतर देखील पावसाची जी संततधार आहे ती देखील सुरूच आहे। त्यामुळे आपल्याला नदी पात्रामध्ये पाण्याची पातळी वाढल्याचं या ठिकाणी बघायला मिळत आहे। खरं तर नाशिकमध्ये आज देखील पावसाचा येलो अलर्ट जो आहे तो जारी करण्यात आलेला आहे। पावसाचा जोर वाढल्यास आणखीन धरणातून विसर्ग केला जाण्याची शक्यता देखील आहे। मात्र सध्या आपल्याला या ठिकाणी नाशिकच्या गोदावरी नदीची पूर परिस्थिती बघायला मिळत आहे। होळकर ब्रिज या ठिकाणावरून आता नदी पात्रामध्ये पाणी जे आहे ते प्रवाहित होत आहे। मात्र या ठिकाणी असलेल्या रामकुंड परिसरातील जे अनेक मंदिरं आहेत ते आता पाण्याखाली गेल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळत आहे। अशाच पद्धतीचा पाऊस जरी सुरू राहिला तर आणखी धरणातून या पाण्याचा विसर्ग केला जाऊ शकतो, अशा पद्धतीची शक्यता देखील वर्तवण्यात आलेली आहे। कॅमेरा पर्सन खुशाल पाटीलसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।